मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ. असतील शेते तर जमतील गुती. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असंगाशी संग आणि प्राण्यांशी गाठ. दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखादा बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्नछत्री जेवण वर मिरपूड मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची. त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसणे. अंगावरचे लेणे जन्मभर देणे. दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण. मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. अक्कल नाही काडीची नाव सहस्र बुद्धे. नाव मोठे लक्षण खोटे. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अशक्य कोट्यातील गोष्ट. अति झाले अन आसू आले. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अति परिचयात अवज्ञा. जास्त जवळकीता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावाचे अन पोट फुगले देवाचे. कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. अन्नाचा येथे वास, कुरीचा किती घास. अन्न न खाणे पण त्यात मन असणे. आपापाचा माल गपापा. लोकांच्या तळतळात करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थी दान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. आईची माया अन पोर जाईल वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे. अगं अगं म्हशी मला कोठे नेशी. चूक स्वतःची करून ती मान्य करावयाची नाही. उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अडली गाय फटके खाय. एखादी माणूस अडचणीत सापडला की ती त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येते. अंगुठा सुजला म्हणून डोंगर एवढा होईल का. कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. हौशी खाई तूप आणि सकाळी पायी रूप. अतिशय उतावेळपणाची कृती. अति खाणे मसणात जाणे. अति खाणे नुकसानकारक असते. 18 नक्की खेटरे राखी. 20 नक्की घर राखी. मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.